पानवलकर, क्रिसमसचा सीझन तर संपलाय. आता तसं पुढचे 2 महिने तसं काही विशेष नाहीये. तर काही नवीन स्कीम्स आणण्याबद्दल काय वाटतं? करेक्ट. माझ्याही डोक्यामध्ये तेच होतं. सध्या सेलचा हंगाम आहे किंवा डिस्काउंट्स किंवा एकावर एक फ्री असं काहीतरी आपण ट्राय आउट करू शकतो. राईट. एक मिनिट. हा आनंद, हा जरा पुढच्या आयडियाज डिस्कस करायला मी आणि पानवलकर बसलोय. येतो जरा. हा या. मिस्टर सुभेदार, कोण येणार आहेत ते सांगा तरी. आय मीन, आपण त्यांना ओळखतो? पेशन्स पानवलकर. ती व्यक्ती समोर आली की आपोआप कळेलच. साहेब, तुम्ही तर फारच घाई करून राहिले. एवढा पण विश्वास नाहीये का माझ्यावर? हो, तुमच्यावर विश्वास आहे शिरीष, पण तुमच्या कंपनीवर नाही. मी तर असं ऐकलंय की तुमची कंपनी बंद पडते. हो, दुर्दैवानं खरं आहे ते. बघा ना साहेब, सगळं व्यवस्थित चाललं होतं. माझं तर प्रमोशनही ड्यू होतं, पण अचानक कंपनी लॉसमध्ये गेली. आता तर इतकी वाईट अवस्था आहे साहेब की 3 महिन्यांचा पगारही थकलाय माझा. मग तुम्ही दुसरा जॉब का शोधत नाही? तुम्हाला हप्ते तर चुकवता येणार नाहीत. अशानं तुमच्या घरावर जप्ती येईल आणि तुमचा संसार रस्त्यावर येईल. चालेल तुम्हाला? नाही, नको साहेब, थोडा वेळ द्या ना. मी दुसरा जॉब शोधतोय. अहो, ही कारण मी वरिष्ठांना सांगू शकत नाही. हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही मला 4 लाख रुपये द्या आणि घर सेव्ह करा. तसंही कर्जामध्ये व्याजावर व्याज वाढत जातं, माहिती ना तुम्हाला? हो, माहिती आहे साहेब, पण प्लीज थोडा वेळ द्या ना. आता काय करायचं आमच्यासारख्यांनी? ह्या अशा कंपन्या बंद पडतात. कुठे सारखा जॉब शोधायचा साहेब? भाऊसार साहेब, तुमची माझी वैयक्तिक दुश्मनी नाहीये. मला जरी तुमच्याबद्दल सहानुभूती वाटत असली शिरीष, तरी तुमच्यासाठी मी या घडीला काहीच करू शकत नाही. अहो, आमचा धंदाच आहे पैसे वसूल करण्याचा. तसं जर मी केलं नाही तर माझ्या नोकरीवर गदा येईल. अहो पण साहेब, थोडं. हे पहा, मी तुम्हाला 10 दिवसाची मुदत देतो. त्यापेक्षा एकही दिवस वाढवून मिळणार नाही. तुम्ही मला 10 दिवसात पैसे आणून द्या. 10 दिवसात 4 लाख? साहेब, कुठून आणू एवढे पैसे साहेब मी? हो, त्याला मी काय करू? हा तुमचा प्रश्न आहे. अहो पण साहेब, थोडा तरी विचार करा ना. थोडा वेळ द्या ना साहेब. हे पहा, मी तुमच्यासाठी यापेक्षा काही जास्त करू शकत नाही. तुम्ही मला 10 दिवसामध्ये पैसे आणून द्या. या आता. हॅलो. हा हा, बोला बोला सर. हो, या या सर. ठीक आहे या. नो प्रॉब्लेम. येस येस. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.